नमस्कार, मी तनुजा रेसिपीच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण एकदम छान असा महाराष्ट्राचा पारंपरिक अगदी चविष्ट आणि सोपा असा टोमॅटो सार कसं बनवायचं ते पाहणार आहोत। अगदी चविष्ट रेसिपी आहे, पारंपरिक आहे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उत्तम अशी ही रेसिपी आहे। तसेच ही आपण टोमॅटो सार कुठल्याही ऋतूमध्ये अगदी कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये आणि कमी कष्टामध्ये बनवू शकतो। तर चला टोमॅटो सार साठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते अगोदर पाहून घेऊयात। सोपे आपण एकदम चविष्ट अशा टोमॅटो सार साठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे। तर आपण इथे हे साहित्य घेतलेलं आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे टोमॅटो। तर ह्या रेसिपीसाठी टोमॅटो एकदम आपल्याला छान लालबुंद असे घ्यायचे आहेत। भरपूर गर असलेले मोठे टोमॅटो घ्यायचे आहेत आणि कमी बिया असलेले टोमॅटो आपल्याला इथे वापरायचे आहेत। मी इथे कुठलाही मसाला, गरम मसाला किंवा कुठलाही मसाला इथे वापरलेला नाहीये। जर तुम्हाला सार अगदी चटपटीत आणि मसालेदार हवं असेल तर तुम्ही एक अर्धा ते 1 चमचा इथे गरम मसाला वापरू शकता किंवा तुमच्या आवडीचा कुठलाही तुम्ही थोडासा मसाला इथे वापरू शकता। पण एक सूप म्हणून पिण्यासाठी हे सार आपण इथे बनवणार आहोत, त्यामुळे कुठला असा मसाला वापरायची इथे मला गरज वाटत नाही। तरी सुद्धा हे सार एकदम चविष्ट होतं आणि एकदम छान होतं। तर चला हे टोमॅटो सार कसं बनवायचं ते पाहूयात। तर सर्वप्रथम आपण जे टोमॅटो घेतलेले आहेत ते टोमॅटो इथे त्याचे काप करून घेतलेले आहेत। टोमॅटो पूर्ण कच्चेच आहेत। कच्चेच टोमॅटो आपल्याला मिक्सर मध्ये एकदम छान बारीक हे दळून घ्यायचे आहेत। आणि टोमॅटो दळताना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी खूप जास्त आपण इथे वापरलेलं नाहीये। तुम्ही पाहू शकता की कच्चेच टोमॅटो असे हे मिक्सर मध्ये एकदम बारीक त्याची प्युरी करून घेतलेली आहे। 1 ते 1.5 कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे। खूप जास्त जर पाणी वापरलं तर नंतर आपण ते सार करताना फोडणीमध्ये भाजताना खूप जास्त वेळ लागतो पाणी आटायला। त्यानंतर आपल्याला छान अशी फोडणी करायची आहे। फोडणीसाठी इथे मी तूप वापरत आहे। तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल किंवा थोडंसं बटर वापरलं तरीही चालेल। त्यामध्ये 1 चमचा जिरं, थोडंसं हिंग, आवडीनुसार कढीपत्त्याची पाने, लाल तिखट आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी टोमॅटो प्युरी बनवून घेतली होती ती घ्यायची आहे। मीठ आणि थोडीशी साखर आपण इथे घातली आहे। आणि लसणाचे काप मी इथे फोडणीत न घालता आता याच्यामध्ये घालत आहे, जेणेकरून ते दाताखाली आल्यानंतर सार पिताना खूप छान त्याचा स्वाद येतो। जर तुम्हाला फोडणीत घालायचं असेल लसूण तर फोडणीत देखील घालू शकता। हे टोमॅटो एकदम छान आपल्याला फोडणीमध्ये शिजवून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता पाणी खूप जास्त आपण इथे घातलं नाही, तरीही आपण जे काही पाणी घातलंय ते बऱ्यापैकी आटेपर्यंत आपल्याला हे जे मिश्रण जे आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटोचा कच्चापणा पूर्ण हा गेला पाहिजे। याच्यामध्ये आता आपल्याला गरजेनुसार कोमट पाणी घालायचं आहे। पाणी इथे मी गरम करून घेतलेलं आहे। थंड पाणी आपल्याला या सारमध्ये वापरायचं नाही। हे सार आहे हे शक्यतो पातळच असतं, त्यामुळे थोडंसं जास्त पाणी इथे मी घातलेलं आहे। आणि अगदी छान 3 ते 4 मिनिट आपल्याला ह्याला उकळी येऊ द्यायची आहे। तर टोमॅटो सार जे आहे ते आता अगदी छानपैकी बनवून तयार झालेलं आहे। एकदम सोपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे, पण खूप चविष्ट आहे। अगदी कुठल्याही ऋतूमध्ये आपण हे सार हवं तेव्हा पिऊ शकतो। तुम्ही थोडंसं घट्टसर केलं किंवा थोडंसं याच्यामध्ये नारळाचं चव घालून शिजवलं तर भातावर सुद्धा हे सार खूप छान लागतं। पिण्यासाठी तर एकदम उत्तम पर्याय आहे। नक्की करून पहा आणि कशी वाटली आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये त्याचा अभिप्राय नक्की द्या। आता पाहूया स्वयंपाकासाठी उपयुक्त अशी टिप। तर कुठल्याही आपण लाल ग्रेव्हीमध्ये टोमॅटो भरपूर प्रमाणात वापरतो, तरीही त्या ग्रेव्हीला कधी कधी लाल रंग असा छान येत नाही। तर जेव्हा आपण टोमॅटो वापरतो आणि त्या रेसिपीला, त्या पदार्थाला आपल्याला जर एकदम छान असा लाल रंग हवा असेल तर 1 ते 1.5 वाटी टोमॅटो किंवा टोमॅटो प्युरी जेव्हा आपण फोडणीमध्ये परततो तर त्यावेळेस 1 ते 1.5 चमचा साखर घालावी आणि ते छान परतावं, म्हणजे त्या पदार्थाला एकदम छान असा लाल रंग येतो। आणि आपण इथे जेव्हा साखर वापरतो, टोमॅटो अगदीच थोडेसे गोडसर असतात, त्यामुळे आणखी जास्त गोडसरपणा याच्यामध्ये बिलकुल वाटणार नाही। 1 ते 1.5 वाटी टोमॅटोसाठी 1 चमचा साखर इथे जर वापरली तर पदार्थाची चव बिलकुल जास्त गोडसर होणार नाही। त्यामुळे नक्की जर तुम्हाला लाल अशी भाजी हवी असेल तर नक्की ह्या टिपचा तुमच्या स्वयंपाकामध्ये वापर करा।
वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपी सोबत आणि एका नवीन टिप सोबत. तोपर्यंत खुश राहा, हेल्दी राहा आणि आपली व्हिडिओज पाहत राहा.